मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर कदाचित तुम्ही उद्यापासून तुमचा नाश्ता बदलणार आहात. कारण जगभरात होणाऱ्या हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या वाढत्या घटनांमागे एका पदार्थाचा मोठा हात आहे आणि बहुसंख्य लोक आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करत असतात. आपल्याला वाटतं आपण हेल्दी खातोय, पण वास्तव कदाचित पूर्णपणे उलट असू शकतं. तेव्हा मित्रांनो, तो पदार्थ कोणता, तो खाल्ल्याने आपल्या शरीराचे कशा प्रकारे नुकसान होते आणि त्याला आपल्या आहारातून वगळून त्याच्या जागी आपण काय खाऊ शकतो जेणेकरून आपल्याला निरोगी दीर्घायुषी जीवन जगता येईल, ते आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा आणि चॅनलवर नवे असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, जराही वेळ न घालवता व्हिडिओ लगेच सुरू करूया. मित्रांनो, आजच्या काळामध्ये हेल्दी ब्रेकफास्ट हा शब्द इतका सामान्य झाला आहे की आपण त्यावर प्रश्नच विचारत नाही. पांढरा ब्रेड असो, ब्राऊन ब्रेड असो, मल्टीग्रेनचा शिक्का असलेली स्लाइस असो, टोस्ट, रस्क, कॉर्नफ्लेक्स, म्युस्ली किंवा रंगीबिरंगी चॉकलेट सिरियल्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधुनिक, स्मार्ट आणि आरोग्यदायी निवड वाटतात. जाहिरातींमध्ये सकाळी उठलेली हसतमुख कुटुंब, दुधाच्या बाउलमध्ये पडणारे कुरकुरीत फ्लेक्स, बाजूला फळं आणि वर हाय फायबर, लो फॅट, रिच इन आयरन असे दावे, हे सगळं पाहून आपल्याला खात्रीच पटते की आपण योग्य पर्याय निवडतो आहे. पण ह्या चमकदार पॅकेजिंगच्या मागे एक वेगळीच गोष्ट दडलेली असते. या पदार्थांमध्ये बहुतेक वेळा रिफाईंड कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप जास्त असतं आणि फायबर अत्यल्प असतं. धान्यांवरची बाहेरील पोषक आवरणं काढून टाकल्यामुळे त्यांचं नैसर्गिक संतुलन बिघडलेलं असतं आणि जे उरतं ते पटकन पचणारं, रक्तात झपाट्याने साखर वाढवणारं घटक असतो. आपण समजतो की आपण हलकं खातोय, पण प्रत्यक्षात आपण शरीराला एका वेगळ्याच दुष्टचक्रात ढकलत असतो. मित्रांनो, जेव्हा आपण असा नाश्ता करतो तेव्हा हे रिफाईंड कार्बोहायड्रेट्स अतिशय वेगाने ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात. फायबर नसल्यामुळे किंवा कमी असल्यामुळे साखरेचं शोषण हळूहळू न होता एकदम होतं आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक वाढते. शरीराला ही वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इन्सुलिन तयार करावं लागतं. सुरुवातीला शरीर हे काम व्यवस्थित करतं, त्यामुळे आपल्याला काही त्रास जाणवत नाही. पण दिवसेंदिवस, महिन्यागणिक आणि वर्षानुवर्षे अशाच प्रकारचं चक्र सुरू राहिलं तर पेशी इन्सुलिनच्या संकेतांकडे कमी प्रतिसाद देऊ लागतात. आणि मित्रांनो, ह्यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात. ही स्थिती म्हणजे मेटाबॉलिक बिघाडाची सुरुवात असते. बाहेरून आपलं वजन फारसं वाढलेलं नसू शकतं, रिपोर्ट्स नॉर्मल असू शकतात, पण आतमध्ये हार्मोन्सचं संतुलन ढासळायला लागलेलं असतं. आणि हीच अवस्था पुढे जाऊन मधुमेह, लठ्ठपणा, फॅटी लिव्हर आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांसाठी जमीन तयार करत असते. मित्रांनो, विशेषतः मुलांसाठी बनवलेले सिरियल्स तर अधिक धोकादायक ठरू शकतात. आकर्षक रंग, कार्टून कॅरेक्टर्स, चॉकलेट फ्लेवर आणि ब्रेन डेव्हलपमेंट, ग्रोथ न्यूट्रियंट्स, व्हिटॅमिन्स ॲडेड असे दावे, हे सगळं पाहून पालकांना वाटतं की आपण आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम निवड करतो आहे. पण जर आपण त्या पॅकेटच्या मागील बाजूस दिलेलं न्यूट्रिशन लेबल नीट वाचलं तर पहिल्याच काही घटकांमध्ये साखर, ग्लुकोज सिरप किंवा कॉर्न सिरप असतो. कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण प्रचंड आणि फायबर अत्यल्प असतं. याचा अर्थ मुलांच्या लहान वयातच त्यांच्या शरीराला वारंवार साखरेच्या लाटा सहन कराव्या लागतात. लहान वयात तयार झालेली ही सवय पुढे जाऊन गोड पदार्थांची आवड वाढवते, वजन वाढवते आणि मेटाबॉलिक आजारांचा धोका वाढवते. म्हणजेच आपण नकळतपणे त्यांच्या भविष्यातील आरोग्यावर परिणाम करणारी बीजं पेरत असतो. सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया शांतपणे, हळूहळू चालू असते. आपण स्वतःला फिट समजतो कारण आपण तुपकट पदार्थ खात नाही, तळलेला टाळतो आणि लो फॅट पर्याय निवडतो. पण लो फॅट असलं तरी हाय शुगर किंवा हाय रिफाईंड कार्ब असू शकतं, हे आपण लक्षातच घेत नाही. रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतींमध्ये सूज निर्माण होणे म्हणजेच इन्फ्लेमेशन, सूक्ष्म पातळीवर दाह वाढणं आणि त्यावर प्लॅक साचायला सुरुवात होणं, ही सगळी प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू राहते. एक दिवस अचानक छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं किंवा मग हार्ट अटॅक, आणि मग आपल्याला वाटतं की हे अचानक घडलं. पण मित्रांनो, प्रत्यक्षात ते अनेक वर्षांच्या चुकीच्या निवडींचा परिणाम असतं. म्हणूनच हेल्दी ह्या शब्दावर आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा आपण काय खातोय, त्यात किती फायबर आहे, किती साखर आहे आणि ते आपल्या शरीरामध्ये काय करतं, याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. छोटासा सजग बदल आज केला तर उद्याचा मोठा धोका टाळता येऊ शकतो. मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की फळांचा रस म्हणजे शुद्ध आरोग्याचा ग्लास आहे. विशेषतः सकाळी उठल्यावर किंवा मुलांना शाळेत पाठवताना एक ग्लास संत्र्याचा, मोसंबीचा किंवा सफरचंदाचा ज्यूस दिला की आपण मोठं चांगलं काम केलं अशी भावना मनात निर्माण होते. पण पूर्ण फळ आणि त्याचा रस यामध्ये मूलभूत आणि अतिशय महत्त्वाचा फरक असतो.
जेव्हा आपण पूर्ण फळ खातो तेव्हा त्यातील नैसर्गिक फायबर साखरेचं शोषण नियंत्रित करतं. फायबर पचनाची गती कमी करतं, त्यामुळे फळातील साखर हळूहळू रक्तात मिसळते आणि रक्तातील ग्लुकोज अचानक वाढत नाही. शिवाय पूर्ण फळ खाल्ल्याने पोट लवकर भरल्यासारखं वाटतं, चावण्याची प्रक्रिया होते आणि शरीराला समाधानाची जाणीव मिळते. पण जेव्हा आपण त्याच फळाचा रस काढतो तेव्हा जवळजवळ सगळं फायबर वेगळं केलं जातं आणि उरतो तो फक्त साखरयुक्त द्रव पदार्थ. हा रस पोटात गेल्यावर अत्यंत वेगाने रक्तात शोषला जातो. परिणामी रक्तातील साखर म्हणजेच ब्लड शुगर झपाट्याने वाढते. शरीराला ती नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इन्सुलिन तयार करावं लागतं आणि हे चक्र वारंवार घडू लागलं की मग मेटाबॉलिक बिघाडाची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे ज्या गोष्टीला आपण आरोग्य समजतो तीच गोष्ट नकळत आपल्या हार्मोनल संतुलनावर परिणाम करत असते. मित्रांनो, याहूनही महत्त्वाचं म्हणजे एका ग्लास ज्यूसमध्ये अनेक फळांची साखर एकत्रित असते. उदाहरणार्थ एक संत्र खाल्लं तर त्यातील साखर मर्यादित असते आणि फायबर सोबत संतुलित असते. पण एक ग्लास ज्यूस तयार करण्यासाठी कधीकधी 3-4 संत्री लागतात. म्हणजेच आपण एका डोजमध्ये 3-4 फळांची साखर शरीरामध्ये पाठवत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेही फायबर शिवाय. त्यामुळे ग्लुकोजची पातळी वाढतेच, पण त्यात असलेला फ्रुक्टोज थेट लिव्हरमध्ये जाऊन चरबीमध्ये रूपांतरित होऊ लागतो. कालांतराने लिव्हरमध्ये चरबी साचण्याची प्रक्रिया वाढते, ज्याला फॅटी लिव्हर असे म्हणतात. फॅटी लिव्हर ही फक्त लिव्हरची समस्या नसून ती पुढे जाऊन इन्सुलिन रेझिस्टन्स, टाईप 2 डायबिटीज आणि हृदयविकाराचा मोठा धोका निर्माण करू शकते. पॅकेटबंद ज्यूस, फ्लेवर्ड मिल्क, बाटलीबंद लस्सी यामध्ये अनेकदा अतिरिक्त साखर मिसळलेली असते आणि फायबर जवळजवळ नसतंच. तरीही मित्रांनो, जाहिरातींमध्ये ते ताजेपणा, ताकद आणि पोषण यांचं प्रतीक म्हणून दाखवले जातात. पालक प्रेमाने मुलांना हे देतात कारण त्यांना वाटतं की ह्यामुळे विटॅमिन्स मिळतील. पण दीर्घकालीन परिणाम म्हणजे वाढतं वजन, साखरेची सवय आणि भविष्यातील मेटाबॉलिक आजार यांचा विचार फार कमी वेळा केला जातो. म्हणूनच फळ खाणं आणि फळाचा रस पिणं ह्यातला फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मित्रांनो, आजचा छोटासा निर्णय भविष्यातील आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतो. तेव्हा मित्रांनो, नाश्त्यात नेमकं काय खायचं हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण दिवसाची सुरुवात कशी होते ह्यावर आपल्या संपूर्ण दिवसाच्या ऊर्जा पातळीचा, भुकेच्या लहरींचा आणि हार्मोन्सच्या संतुलनाचा मोठा प्रभाव पडत असतो. सर्वात पहिला आणि साधा नियम म्हणजे शक्यतो पॅकेज्ड, तयार खायला मिळणारे म्हणजेच रेडी टू ईट पदार्थ टाळावे. कारण पॅकेटमध्ये येणाऱ्या बहुतांश पदार्थांमध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स, लपलेली साखर आणि अत्यल्प फायबर असतं. तरीही जर कधीतरी असे पदार्थ घ्यावेच लागले तर एक सोपा आणि प्रभावी फॉर्म्युला लक्षात ठेवा. कार्बोहायड्रेट भागीला फायबर हे गुणोत्तर 5 पेक्षा कमी असायला हवं. उदाहरणार्थ, एखाद्या पदार्थामध्ये 20 ग्राम कार्बोहायड्रेट आणि फक्त 1 ग्राम फायबर असेल तर गुणोत्तर 20 येतं. म्हणजेच तो पदार्थ रक्तातील साखर झपाट्याने वाढवू शकतो. पण जर 20 ग्राम कार्ब सोबत 5 ग्राम फायबर असेल तर गुणोत्तर हे 4 होतं, जे तुलनेने सुरक्षित आहे. आणि हा छोटासा हिशोब तुम्हाला स्वतः निर्णय घेण्याची ताकद देतो. कारण शेवटी आपल्या आरोग्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आणि सजग निवड हीच खरी किल्ली आहे. नाश्त्यासाठी शक्यतो प्रोटीनयुक्त, नैसर्गिक आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ निवडणं सर्वात फायदेशीर ठरतं. अंडी उकडलेली, भुर्जी किंवा आमलेट हे उत्तम प्रोटीनचा स्रोत आहे आणि त्यामध्ये कार्बोहायड्रेट अत्यल्प असतं. पनीर भुर्जी, मूग डाळीचे पदार्थ, बेसन चिल्ला, शेंगदाणे घातलेले पोहे, दह्यासोबत सुकामेवा किंवा चिया सीड्स हे सर्व पर्याय शरीराला संतुलित पोषण देतात. अशा प्रकारच्या नाश्त्यामुळे रक्तातील साखर स्थिर राहते. त्यामुळे इन्सुलिनची अचानक वाढ होत नाही, पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं आणि मध्ये मध्ये भूक लागत नाही. तसंच गोड खाण्याची तीव्र इच्छा कमी होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरचं ताजं अन्न हेच खरं सुपरफूड आहे आणि त्यासाठी महागड्या पॅकेजिंगची गरज नसते. मित्रांनो, ते स्वस्त असतं, सुरक्षित असतं आणि आपल्या शरीराच्या नैसर्गिक गरजांशी सुसंगत असतं. आज केलेला छोटासा बदल कदाचित लगेच मोठा फरक दाखवणार नाही, पण पुढील 10-20 वर्षांनंतर तुमचं ब्लड शुगर रिपोर्ट, तुमचं वजन आणि तुमचं हृदयाचं आरोग्य यावर त्याचा खोल परिणाम दिसेल. म्हणूनच प्रत्येक सकाळी घेतलेला निर्णय हा आपल्या भविष्यातील आरोग्याचा पाया घालत असतो. मित्रांनो, हार्ट अटॅक बाबत आपल्याला वाटतं की तो अचानक येतो, पण प्रत्यक्षात ते अनेक वर्षांपासून तयार होत असलेलं वादळ असतं. हार्ट अटॅक हा एखाद्या अपघातासारखा क्षणात घडणारा प्रकार नाही. तो शरीरात हळूहळू गुपचूप चालू असलेल्या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा असतो. आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजे पाण्याच्या पाईपसारख्या समजा. सुरुवातीला त्या स्वच्छ, मोकळ्या आणि लवचिक असतात, पण जर त्या पाईपच्या आतील भिंतींवर हळूहळू चिकट थर साचायला लागला तर पाण्याचा प्रवाह कमी होऊ लागतो. सुरुवातीला फरक जाणवत नाही कारण अडथळा लहान असतो,
पण वर्षानुवर्षे हा थर वाढत गेला तर एक दिवस तो इतका जाड होतो की प्रवाह जवळजवळ बंद होतो. शरीरात हा चिकट थर म्हणजेच प्लॅक. तो चरबी, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम आणि इतर सूक्ष्म कणांनी बनलेला असतो. सुरुवातीला कोणतीही लक्षणं नसतात, ना वेदना ना त्रास. त्यामुळे माणूस निर्धास्त असतो. पण एखाद्या दिवशी ह्या प्लॅकवर रक्ताची गुठळी तयार झाली आणि रक्तप्रवाह पूर्णपणे थांबला तर त्या क्षणी हार्ट अटॅक येतो. जर हीच प्रक्रिया मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये घडली तर स्ट्रोक येतो. त्यामुळे अचानक दिसणाऱ्या ह्या घटनेमागे अनेक वर्षांची शांत अदृश्य तयारी चालू असते. मित्रांनो, आता प्रश्न उभा राहतो, ही प्लॅक तयार होण्याची प्रक्रिया सुरू कशामुळे होते? अनेकांना वाटतं की ह्या मागे फक्त कोलेस्ट्रॉल जबाबदार आहे, विशेषतः LDL कोलेस्ट्रॉल. पण हे चित्र इतकं सोपं नाहीये. कारण निरोगी, गुळगुळीत आणि लवचिक रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर कोलेस्ट्रॉल सहज चिकटत नाही. आधी त्या भिंतींना सूज येते, सूक्ष्म पातळीवर दाह निर्माण होतो आणि मग त्या ठिकाणी कोलेस्ट्रॉल आणि इतर घटक जमा होऊ लागतात. म्हणजेच कोलेस्ट्रॉल हा एक घटक असला तरी तो एकटाच गुन्हेगार नाहीये. खरा प्रश्न आहे की रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये ही सूज निर्माण का होते? याचं मोठं आणि दुर्लक्षित कारण म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. मित्रांनो, जेव्हा आपण वारंवार जास्त प्रमाणात साखर, गोड पदार्थ आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट्स खातो तेव्हा रक्तातील साखर पटकन वाढते. ती नियंत्रित करण्यासाठी शरीर वारंवार मोठ्या प्रमाणात इन्सुलिन तयार करतं. सुरुवातीला सगळं सुरळीत चालतं, पण वर्षानुवर्षे हा ताण वाढत गेला की पेशी इन्सुलिनच्या संकेतांकडे कमी प्रतिसाद देऊ लागतात. आणि हीच अवस्था म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. आणि इथूनच मेटाबॉलिक बिघाडाची सुरुवात होते. मित्रांनो, इन्सुलिन रेझिस्टन्स हा शरीरात चालू झालेला शांत गोंधळ आहे, जो बाहेरून लगेच दिसत नाही. यामुळे पोटाभोवती चरबी साठू लागते, लिव्हरमध्ये चरबी जमा होते, रक्तातील ट्रायग्लिसराइड्स वाढतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरात सूज निर्माण होते. ही सूज म्हणजे प्लॅक तयार होण्यासाठी तयार झालेली सुपीक जमीन. जिथे दाह आहे तिथे कोलेस्ट्रॉल आणि इतर कण जाऊन चिकटतात आणि हळूहळू थर तयार करतात. म्हणजेच हार्ट अटॅक हा केवळ कोलेस्ट्रॉलचा परिणाम नसून चुकीच्या आहारामुळे आणि जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या दीर्घकालिक मेटाबॉलिक असंतुलनाचा परिपाक असतो. आपण रोज काय खातो, रक्तातील साखर किती वेळा वाढवतो आणि शरीराला किती वेळा इन्सुलिनच्या लाटांचा सामना करायला लावतो, यावर पुढील दशकांतील आपल्या हृदयाचं आरोग्य ठरत असतं. त्यामुळे हार्ट अटॅक टाळायचा असेल तर फक्त रिपोर्टमधील कोलेस्ट्रॉलकडे न पाहता संपूर्ण मेटाबॉलिक आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल. हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा मधुमेह हे अचानक येणारे आजार नाही. ते आपल्या रोजच्या छोट्या छोट्या निवडींचा परिणाम असतात. सकाळचा नाश्ता, पॅकेटवर लिहिलेल्या हेल्दी शब्दावर ठेवलेला आंधळा विश्वास, फळाऐवजी ज्यूस निवडणं आणि वारंवार वाढणारी रक्तातील साखर, या सगळ्या गोष्टी शांतपणे आपल्या शरीरामध्ये बदल घडवत असतात. बाहेरून आपण व्यवस्थित दिसत असतो, काम करत असतो, आयुष्य सुरळीत चाललेलं असतं, पण आतमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये सूक्ष्म सूज, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि मेटाबॉलिक असंतुलन वाढत असतं. म्हणूनच आजपासून एकच गोष्ट ठरवा. हेल्दी ह्या शब्दावर विश्वास ठेवण्याऐवजी माहितीवर विश्वास ठेवा. लेबल वाचा, कार्बोहायड्रेट आणि फायबरचं गुणोत्तर तपासा. शक्यतो नैसर्गिक आणि घरचं अन्न निवडा. कारण तुमचं हृदय दररोज शांतपणे तुमच्यासाठी काम करतंय. त्याला परतफेड म्हणून योग्य इंधन देणं ही आपली जबाबदारी आहे. छोटासा सजग बदल आज केलात तर पुढील 10-20 वर्षांनंतर तुमचं हृदय तुमचा आभार मानेल. आरोग्य बीट्स हे आपल्या YouTube चॅनलचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाही तर जागरूक करणं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो आपल्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रांबरोबर नक्की शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच विज्ञानाधारित, सोप्या आणि स्पष्ट माहितीचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, औषधांपेक्षा शक्तिशाली सवयी असतात. योग्य सवयी लावा, शरीराचं ऐका आणि निरोगी दीर्घायुषी आयुष्याकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.